नाही नाही, त्याला थकवा आला असेल, होईल तो बरा, डोंट वरी. अरे कसा घेणार तुम्ही हा शॉट? एक वाली घ्या, 2 वाली घ्या पेप्सी. आज सुरुवात होतीये माझ्या पहिल्या अल्बम सॉन्गच्या शूटिंगची. श्री गणेशा झालेला आहे. लोकेशन काय कमाल निवडलंय खिडकी प्रोडक्शनच्या टीमने. म्हणजे आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि तरी देखील ऊन पडलेलं आहे, कारण डॅमवरती शूटिंग करतोय. पण आम्हाला 7 वाजता इथे पोचायचं होतं. आता बघूयात काय. आमचा डायरेक्टर ऋषभ पांचाळ खूप स्ट्रिक्ट असल्याने त्यांनी थोडासा लेट झाला, त्यामुळे हा सीनच रद्द करून टाकलेला आहे. ज्याच्या हातात आता मोबाईल आहे तो आहे ऋषभ पांचाळ आणि त्याच्या बाजूला आहे वैनतेज जोशी, आमचा DOP, आणि ऋषभ पांचाळ आहे दिग्दर्शक, तो आहे अजय. ही आहे आमची टीम. बसली आहे शांतपणे. मनीषा तिकडे बसलेला, आणि ती ऐश्वर्या, तिच्यासाठी हा खूप ट्रिकी शॉट आहे, कारण तिला गाडीचा स्पीड मॅच करत अभिनय करायचा आहे. दॅट्स डिफिकल्ट. आणि आता माझा पहिला शॉट वृषभ एक्सप्लेन करतोय, आणि मागे जो गाड्या अडवतोय रेड टी शर्टमध्ये तो आहे आमचा प्रोड्युसर स्वानंद द ग्रेट देसाई. आणि हिरवा स्कार्फ गुंडाळून जी आहे ती आहे आमची कॉस्ट्यूम डिझायनर प्राजक्ता. आणि हे आहेत आमचे 2 मॉडेल, ज्यांना तुम्ही गाण्यात पाहिलंच असेल. सॉन्गची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आमचा मेकअप मॅन मनीषचं काम प्रचंड वाढलेलं आहे, कारण जितकं ऊन तितकं काम जास्त. आणि आजचा दिवस इथेच संपलेला आहे. आणि हा आहे वल्लभ, असिस्टंट डिरेक्टर. दुसरा दिवस उजाडलेला आहे. मी आहे माझ्या बुलेटवरती शॉटसाठी रेडी, आणि तिथे आहे वैनतेज जोशी आणि दत्तू. आता सगळीकडे रस्त्यावरती धूर करायचं आहे, धूर होत नाही आहे, त्यामुळे सगळेजण दिग्दर्शकाच्या शिव्या खात आहेत. रस्त्या पण अडवायचं आहे, गाड्या पण अडवायच्या आहेत, सगळं काही व्यवस्थित करायचं आहे, आणि सगळ्यांना वेळ झालेला आहे, त्यामुळे सगळं वातावरण चिघळलेलं आहे. आमचा आर्ट डिरेक्टर रोहित धुराची मशीन चालू करण्याचा प्रयत्न करतोय. पाणी टाकतोय, रॉकेल टाकतोय, डिझेल टाकतोय, पण ती काही ऑन होईना. आता फायनली आग लागलेली आहे, धूर झालेला आहे. आता गाड्या इथून पूर्णपणे पास झाल्या की ऐश्वर्या धावत जाणार, तिच्या मागे मी धावत जाणार, तुम्ही गाण्यात बघितल्याप्रमाणे. फायनली आता सगळं सेट आहे, आणि त्या धुरामधून आणि त्या गोलाकार आकारामधून मी बाहेर येणार आहे बुलेट घेऊन. आणि इथे सगळे रेडी आहेत, तुम्ही पाहू शकता. स्टील फोटोग्राफर अजिंक्य रणदिवे आहे, दत्तराज आहे, वैनतेज जोशी करतोय शूटिंग, आणि ऋषभ देखील तिथेच थांबलेला आहे, प्राजक्ता आहे, आणि तो जो धावत येतोय तो आहे प्रतीक राजवाडे, जो खूप मेहनती मुलगा आहे. आय लाईक हिम. आता हा जो शॉट आहे तिथे बुलेट जी आहे ती त्या कठड्यावरती उचलून ठेवायची आहे. एवढी 200 किलोची गाडी आता कसे ठेवणार कुणास ठाऊक. बाय द वे, ही सारी मंडळी ज्या शॉटसाठी इतकी मेहनत घेत आहेत, तो शॉट फक्त 3 सेकंद दिसणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. मला वाटलं की तिथून फक्त इथपर्यंत आणायचे, पण आमचे दिग्दर्शक म्हणतात की ही इथे हवी आहे. हे शूटिंग करणारे वेडे का असतात ना, ते तुम्हाला ह्यासाठी कळेल. ही 200 किलोची बाईक आहे, आणि खरंच खूप ती हेवी आहे, रिस्की आहे, आणि सगळेजण इथे तल्लीन होऊन काम करतात. स्वतः तो बघा, तो प्रोड्युसर बघा, स्वानंद बघा, तो पैसा लावतोय पूर्ण गाण्याला, आणि तो सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी उतावळा पण असतो आणि तितकाच मेहनती पण आहे. तो ही सगळीच पोरं खूप कमाल आहेत. म्हणजे तुम्ही साऱ्या खुणा गाणं बघितलं ना तर तुम्हाला अंदाज येईल की काय काय लेवलची मेहनत घेतली. आणि हा जो दिग्दर्शक आहे ना वृषभ, त्याने 3 दिवसात फक्त गाणं संपवलंय. एवढं सिनेमॅटिक वेमध्ये केलेलं गाणं 3 दिवसात संपवणं माझ्या 11 वर्षाच्या अनुभवात तरी मी बघितलं नव्हतं कधीच. हा बघा, आता स्वतः देखील पुढे चाललाय हातभार लावायला. दत्तराज आता दुसरा कॅमेरा सेटअप करतोय जेणेकरून सनसेट जाऊ नये, कारण हा शॉट सॉन्गमध्ये सुद्धा खूप कमाल आहे. प्लीज तुम्ही गाणं जाऊन बघा प्लीज. मी सारखी चहा मागतात, सांगा जरा कमी चहा प्या. चहा नुसतं लावलेलं असतं. प्रोड्युसर काय फक्त चहा द्यायचा. कंट्रोल. मी काही बीप वगैरे देणार नाहीये इथे, तुझी शिवी लागणार. मी देऊन गेलो. जेव्हा तो निघेल ना, हे पटकन तिकडे खेचा. लोबान फक्त खेचायचं. तू जेव्हा पकडेल ना तर लोबान पूर्ण गायब होईल. ऐक शोधत असतोला तुझी ऍक्शन चालू. ओके ठीक आहे चालेल. रोलिंग ऍक्शन. तू हात ठेव तिथे.
आणि ही ती शेवटची फ्रेम आहे गाण्यातली, ती आम्ही एक दिवस आधी शूट करतोय. ह्या फ्रेमवरती इम्प्रेस होऊन मी हो म्हणालो होतो गाण्याला, कारण ज्याला गाणं कळलं त्याला ही फ्रेमसुद्धा कळली. तर आता इथे कमाल बोटीचं सीन आणि पूर्ण आमच्या सॉन्गमधला त्याची सगळ्यांचा फेवरेट सीन शूट व्हायला जातोय आणि हिला उडी मारायचं आहे. तुम्ही हे सॉन्गच्या रिलीज नंतर बघताय, त्यामुळे मी आधी रिव्हील केलेलं नसेल हे. सो आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि आता इथे लाईट काढण्याचं काम सुरू आहे, कारण का ऑलरेडी 2 मोठे लाईट लागलेले आहेत. आमची पूर्ण टीम तुम्ही बघू शकता. रात्रीचे वाजलेले आहेत आता 12:30 आणि आम्ही आता तरी सुद्धा एक्साइट आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. तू कसं वाटतं तुला, तू आता पटणार आहेस पाण्यात? आणि मी हिला आश्वासन दिले की ही जर पाण्यात बुडायला लागली तर मी तिला वाचवणार आहे. एवढं पाणी येते हे आमचे दिग्दर्शक जे प्रचंड एक्साइटेड लागलेली आहे. ऋषभच्या भाषेत आमच्या सगळ्यांची खरंच लागली होती, कारण पाणी वाढत होतं. पाणी वाढत असल्यामुळे कॅमेरा हँडल करायला, लाईट्स हँडल करायला खूप कठीण जात होतं. आणि मला त्यात सिगरेट ओढायची होती, सिगरेट भिजवायची नव्हती, त्या सगळ्या गोष्टी येत होत्या. दत्तराज पूर्णपणे भिजला होता, वैनते त्याचा कॅमेरा पूर्णपणे भिजत होता. सो खूप मोठी रिस्क होती आणि हा शेवटचा शॉट होता. प्रचंड भिजलोय आणि आता शेकोटी खाली होतो मस्त वेगळी. सगळे प्रचंड मेहनत करतात. ती भिजली, आता नंतर मी भिजलो. खूप थंडी लागते पण सेटवरती तुला कोणी जायचं एवढी एनर्जी आहे. आणि आता ह्या शॉट नंतर तो शॉट होणार होता ज्याची आम्हाला सगळ्यांनाच खूप क्युरिओसिटी देखील होती आणि भीती देखील होती. ते म्हणजे ऐश्वर्याला पाण्यामध्ये पडायचं होतं आणि पाण्याची खोली जवळजवळ 5 ते 6 फुटाची तर असेलच, जी खूप रिस्की खोली आहे असं म्हणू शकतो आपण. रोल डायरेक्ट अपरशील सायलेंट ऍक्शन. ऐश्वर्याचं खरंच खूप कौतुक, कारण 5 ते 6 फूट पाण्यात पोहता येत नसतानाही उडी मारण्याचं धाडस फक्त शूटिंगसाठी करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सो खूप खूप कौतुक. आणि अशा प्रकारे आमचा दिग्दर्शक ऋषभ पांचाळ याने अनाऊन्स केले की आमचे शूट इथेच संपलेले आहे आणि शूट संपून सगळे खूप आनंदात आहेत. प्रोड्युसरपासून सगळेजण खूप आनंदात आहे, सगळेजण एन्जॉय करत आहेत. तर आता आम्ही निघालो आहे आपापल्या वाटेला. आणि आता आमचं शूट संपलेलं आहे आणि खिडकी प्रोडक्शनसोबत काम करून मला प्रचंड मजा आली आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही आता पाहिला असाल तर आता ब्लॉग पाहिलात, तसंच आता तुम्ही जर गाणं पाहिलं नसेल तर प्लीज यूट्यूबवर जाऊन ते गाणं पहा. सगळ्यांच्या प्रोफाईलवरती लिंक तर आहेच आणि ती तुम्हाला माझ्या अकाउंटवरती सुद्धा दिसलीच असेल. सो प्लीज बघा आणि आम्हाला सगळ्यांना छान सपोर्ट करा. मी आहे, माझी को ॲक्टर ऐश्वर्या आहे, आमचा मेकअप दादा मनीष आहे. येस, एन्जॉय करा सगळ्यांनी माझा चॅनल, माझा लाईक करा, शेअर करा. शाउट आउट टू खिडकी. गणपती बाप्पा मोरया.